नमस्कार. आजच्या व्यापारी कायदा नियमनात्मक रचना म्हणजे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क या सत्रात आपण भागीदारी कायदा या विषयावर बोलणार आहोत. मी डॉक्टर एस.आर. पगारे, के.जी. सोमय्या कॉलेज कोपरगाव आपलं सहर्ष स्वागत करतो. भागीदारी कायदा 1932. भारतीय भागीदारी कायदा हा 1 ऑक्टोबर 1932 पासून सुरू करण्यात आला. मात्र त्यातील कलम 69 हे 1 ऑक्टोबर 1933 पासून लागू करण्यात आले. सध्याचा भागीदारी कायदा हा प्रामुख्याने इंग्लिश भागीदारी कायदा 1890 वर आधारलेला आहे. हा कायदा येण्यापूर्वी भारतीय करार कायद्यामध्ये भागीदारी संदर्भात कलम 239 व 266 मध्ये तरतुदी होत्या. आपण भागीदारीची व्याख्या पाहूया. भारतीय भागीदारी कायद्याच्या कलम 4 अनुसार सर्वांनी सर्वांसाठी किंवा एकाने सर्वांसाठी एखादा व्यवसाय उद्योगधंदा करून त्यामध्ये होणारा नफा आपापसात वाटून घेण्याचा करार करतात तेव्हा अशा व्यक्तींमधील संबंधास भागीदारी असे म्हणतात. भागीदारी संस्थेची वैशिष्ट्ये. नंबर 1. भागीदारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान 2 पात्र व्यक्तींची गरज असते. त्या व्यक्ती कायदेशीर दृष्ट्या करारपात्र असल्या पाहिजेत. नंबर 2. भागीदारी संस्थेला कायदेशीर स्वतंत्र अस्तित्व नाही. भागीदारी संस्था नैसर्गिक व्यक्ती नाही. भागीदारी संस्था कृत्रिम व्यक्ती पण नव्हे. त्यामुळे खुद्द भागीदारी संस्था ही दुसऱ्या भागीदारी संस्थेचा भागीदार होऊ शकत नाही, परंतु भागीदार इतर भागीदारीमधील भागीदार होऊ शकतात किंवा एखादी कंपनी सुद्धा घटनापत्रकातील तरतुदीनुसार दुसऱ्या ठिकाणी भागीदार म्हणून राहू शकतात. तिसरे वैशिष्ट्य. बँक व्यवसायात किमान 2 व कमाल 10 अशी सभासद संख्या आवश्यक असते आणि सर्वसाधारण व्यवसायात किमान 2 व कमाल 20 अशी सभासद संख्या आवश्यक असते. चौथे वैशिष्ट्य. भागीदारी संघटना ही एक ऐच्छिक संघटना आहे. भागीदारांचे परस्पर संबंध कायद्याने निर्माण होतात. नंबर 5. भागीदारी संघटन प्रकारामध्ये करावयाचा व्यवसाय हा नफा मिळवणाराच असला पाहिजे. नफा मिळवणे हेच ध्येय असले पाहिजे. क्रमांक 6. भागीदारीचा करार हा मालक व प्रतिनिधी यांच्यातील कराराची वाढीव आवृत्ती आहे. भागीदारी संबंधित काही महत्वाच्या संज्ञा आहेत. या 3 आहेत. क्रमांक 1. भागीदार. जी व्यक्ती भागीदारी संस्थेमध्ये इतर व्यक्तींबरोबर कराराने प्रवेश करते व नफा भांडवल यामध्ये हिस्सेदार असते त्या व्यक्तीला भागीदार असे म्हणतात. भागीदार ही व्यक्ती स्वतःतर्फे मालक असते व इतरांच्या तर्फे प्रतिनिधी असते. दुसरी संज्ञा. फर्म किंवा संस्था किंवा पेढी. भागीदारी संस्थेमधील सर्व भागीदार मिळून सामूहिकपणे जे संबंध निर्माण होतात त्या संबंधांना फर्म, संस्था किंवा पेढी असे म्हणतात. तिसरी संज्ञा. फर्मचे नाव किंवा पेढीचे नाव. भागीदारांचे सामूहिकपणे व्यवसायातील सर्व व्यवहार ज्या नावाखाली किंवा ज्या नावाने चालले आहेत त्याला फर्मचे नाव अथवा पेढीचे नाव असे म्हणतात. भागीदारी होण्याची पात्रता. भारतीय करार कायद्यानुसार तसेच भागीदारी कायद्यानुसार भागीदार होण्यासाठी पुढील पात्रता आवश्यक असते. नंबर 1. करारपात्र व्यक्ती. नंबर 2. वयाने प्रौढ व्यक्ती. नंबर 3. सज्ञान व शुद्ध बुद्धीची व्यक्ती. नंबर 4. देशातील अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्याने अपात्र ठरवलेली नसलेली व्यक्ती. भागीदार होऊ न शकणाऱ्या व्यक्ती 3 प्रकारच्या असतात. एक अल्पवयीन व्यक्ती, दुसरी निर्बुद्ध व भ्रमिष्ठ व्यक्ती आणि नंबर 3 परकीय शत्रू. भागीदारीचे प्रकार. भागीदारीचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ पार्टनरशिप या 3 प्रकारचे असतात. एक विशिष्ट कार्य भागीदारी, दुसरा विशिष्ट काळ भागीदारी आणि तिसरा ऐच्छिक भागीदारी. यातला पहिला प्रकार आपण पाहूया. विशिष्ट कार्य भागीदारी. एखादे विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठीची केलेली भागीदारी म्हणजे विशिष्ट कार्य भागीदारी होय. उदाहरणार्थ फटाके विक्री, ऋतूनुसार कापड विक्री, सण उत्सव काळातील वस्तू विक्री इत्यादी. नंबर 2. विशिष्ट काळ भागीदारी. जी भागीदारी एका ठराविक काळासाठी केली जाते व त्या काळात जेवढा नफा होईल तो वाटून घेण्याचा करारात उल्लेख केला असेल तर ही भागीदारी विशिष्ट काळ भागीदारी म्हणून ओळखली जाते. नंबर 3. ऐच्छिक भागीदारी.
जेव्हा विशिष्ट काळ व विशिष्ट कार्य ठरलेला नसेल तर ती भागीदारी ऐच्छिक भागीदारी ठरते. ऐच्छिक भागीदारी ही अनिश्चित काळापर्यंत चालू राहते. त्यामुळे अशा ऐच्छिक भागीदारीचे विसर्जन विशिष्ट कार्य किंवा काळ यांच्याशी मर्यादित नसते. भागीदारी कायद्यातील कलम 43 अनुसार विसर्जन हे कोणाही एका भागीदाराने इतर सर्व भागीदारांना विसर्जन करण्याची इच्छा व्यक्त करणारी नोटीस देऊन करता येते. आपण भागीदारांचे प्रकार पाहूया. भागीदारांचे 7 प्रकार असतात. 1 क्रियाशील भागीदार, 2 शांत भागीदार, 3 नाममात्र भागीदार, 4 नफ्यातील भागीदार, 5 उपभागीदार, 6 तोतया भागीदार आणि 7 अल्पवयीन भागीदार. पहिला प्रकार क्रियाशील भागीदार, ऍक्टिव्ह पार्टनर. जो भागीदार संस्थेच्या दैनंदिन कारभारात व व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेतो त्याला क्रियाशील भागीदार असे म्हणतात. याने दररोजच्या कार्यापैकी केलेल्या कोणत्याही कामाबद्दल, व्यवहाराबद्दल सर्व भागीदार व संस्था ही जबाबदार राहते. संस्थेतून निवृत्त होताना भविष्य काळातील व्यवहारातून मुक्तता मिळवण्यासाठी अशा भागीदाराने निवृत्त होत आहोत व येथून पुढे होणाऱ्या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाही या स्वरूपाची जाहीर नोटीस वर्तमानपत्रात देणे आवश्यक असते. दुसरा भागीदार शांत भागीदार, स्लीपिंग पार्टनर. जो भागीदार संस्थेच्या दैनंदिन कारभारात व व्यवस्थापनात मुळीच भाग घेत नाही त्याला शांत भागीदार असे म्हणतात. याला गुप्त भागीदार असेही म्हणतात. संस्थेच्या सर्व व्यवहारात तिराईत व्यक्तीच्या दृष्टीने असा भागीदार जबाबदार राहतो. बाह्य जनतेच्या दृष्टीने मात्र हा भागीदार आहे असे वाटत नसते. नंबर 3 नाममात्र भागीदार, नॉमिनल पार्टनर. जो भागीदार भांडवल गुंतवत नाही, नफ्यात वाटणी घेत नाही, परंतु संस्थेच्या कामकाजाबाबत तिराईत व्यक्तीशी जबाबदार असतो. तसेच जो भागीदार दैनंदिन कारभारात लक्ष घालत नाही व फक्त भागीदारी संस्थेच्या फायद्यासाठी आपले नाव संस्थेमध्ये भागीदार म्हणून ठेवतो त्याला नाममात्र भागीदार असे म्हणतात. चौथा प्रकार नफ्यातील भागीदार, पार्टनर इन प्रॉफिट. जो भागीदार भांडवल देऊन इतर भागीदारांबरोबर फक्त नफ्यातील हिस्सा घेण्याचाच ठराव करतो, तसेच तोटा सहन करणार नाही असेही ठरवतो त्याला नफ्यातील भागीदार असे म्हणतात. परंतु असा भागीदार तिराईत व्यक्तीच्या सर्व जबाबदारीतून मुक्त नसतो. अमर्यादित जबाबदारीचे तत्व त्याला लागू असते. याला व्यवस्थापनातही भाग घेता येत नाही. पाचवा प्रकार उपभागीदार, सब पार्टनर. इथे एक उदाहरण आपण पाहूया. या भागीदाराने भागीदारीतील आपल्या नफ्याच्या हिश्श्यापैकी काही भाग जी व्यक्ती संस्थेशी संबंधित नाही अशा क्ष या व्यक्तीला देण्याचा करार केला तर अशा वेळी ती व्यक्ती संस्थेशी प्रत्यक्ष संबंधित नसताना, देण्याची जबाबदारी नसताना उपभागीदार म्हणून संबोधली जाते. अशा भागीदाराला संस्थेत कोणताच हक्क, अधिकार, जबाबदारी अथवा मालमत्तेतील हिस्सा नसतो. 6वा प्रकार आहे तोतया भागीदार, पार्टनर बाय एस्टोपल. जो भागीदार आपण एका विशिष्ट भागीदारी संस्थेचे भागीदार आहोत असे तोंडी, लेखी किंवा कृतीने जनतेला भासवतो, प्रतिनिधित्व करतो व जनता त्याला भागीदार समजून जबाबदार धरते त्याला तोतया भागीदार किंवा स्वयंघोषित भागीदार असे म्हणतात. 7वा प्रकार अल्पवयीन भागीदार, मायनर ॲज अ पार्टनर. कायद्याने अल्पवयीन व्यक्ती संस्थेचा भागीदार होऊ शकत नाही, परंतु भागीदारांच्या संमतीने एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला देखील भागीदारीच्या फायद्यासाठी भागीदारीत प्रवेश देता येतो. परंतु अल्पवयीन व्यक्तीला संस्थेत घेताना खऱ्या अर्थाने कायदेशीरपणे भागीदारी संस्था अस्तित्वात असली पाहिजे. अल्पवयीन व्यक्ती ही करारावर इतरांबरोबर भागीदार म्हणून सही करू शकत नाही. भागीदारीचा करार किंवा ठराव किंवा नियमावली, कंट्रॅक्ट्स ऑर क्लॉजेस ऑफ पार्टनरशिप. भागीदारीच्या आवश्यक गोष्टींपैकी भागीदारीचा करार, मग तो व्यक्त, अव्यक्त, लेखी, तोंडी किंवा कोणत्याही एका पद्धतीने असावा. भागीदारांमधील ठराव ज्या दस्तऐवजांमध्ये नमूद केलेला असतो त्याला भागीदारीचा करार किंवा भागीदारीची नियमावली असे म्हणतात. भागीदारी कराराचे उद्दिष्ट कायदेशीर असले पाहिजे, ते बेकायदेशीर नसते. भागीदारी कराराला करारपात्र व्यक्ती असाव्यात, मुक्त संमती असावी व प्रतिफल असले पाहिजे. प्रत्येक भागीदार हे संस्थेत प्रतिनिधी व मालक अशा दुहेरी भूमिकेत वावरत असतात.
भागीदारी कराराचे नियम म्हणजे या भागीदारी कराराची जी नियमावली असते त्यामध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख असतो. व्हॉट आर द कंटेंट्स. 1. ठरावाची तारीख, भागीदारी संस्थेचे नाव. नंबर 2. प्रत्येक भागीदाराचे नाव व कायमचा संपूर्ण पत्ता. नंबर 3. प्रत्येक भागीदाराचे भांडवल व भांडवलाचे प्रमाण. नंबर 4. भागीदारी संस्थेच्या व्यवसायाचे स्वरूप. नंबर 5. व्यवसायाचे प्रमुख ठिकाण. नंबर 6. भागीदारी संस्थेच्या कालावधीचा प्रकार. नंबर 7. नफा विभागणीचे प्रमाण, नफा तोटा विभागणी प्रमाण. नंबर 8. प्रत्येक भागीदाराला उचल करण्याचा अधिकार आहे, त्यावरील व्याजाचा दर, भांडवल व रकमेवरील व्याज. नंबर 9. भागीदारांना द्यावयाचे कमिशन व वेतन. नंबर 10. जमा खर्च ठेवण्याच्या पद्धती. नंबर 11. प्रत्येक भागीदाराची कर्तव्ये. नंबर 12. प्रत्येक भागीदाराची कार्ये. नंबर 13. प्रत्येक भागीदाराचे अधिकार. नंबर 14. भागीदारांवर असलेली इतर बंधने. आणि नंबर 15. भागीदार निवृत्त झाल्यानंतर किंवा मयत झाल्यानंतर त्याचा हिस्सा भागवण्याच्या पद्धती. भागीदारी कराराचे नियम मध्ये पुढे नवीन भागीदाराचा प्रवेश जर करायचा असेल तर त्याची प्रक्रिया. 17. भागीदाराची निवृत्ती. 18. भागीदारीच्या निवृत्ती किंवा मृत्यूमुळे योग्य ती मालमत्ता जमा खर्चात आणण्यासाठी त्या भागीदारी संस्थेचे लौकिक मूल्य ठरवण्याच्या पद्धती. नंबर 19. लवाद कलम, वादग्रस्त मुद्दे मिटवण्यासाठी केलेली लवादाची सोय. व नंबर 20. व्यवस्थापन कलम, भागीदारीचे विसर्जन व मालमत्ता विल्हेवाट पद्धती. आजच्या या सेशन मध्ये आपण भागीदारी कायद्याविषयी माहिती घेतली. इतर माहिती आपण पुढील सत्रात पाहूया. तोपर्यंत